मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। किमान वेतन मिळवण्यासाठी सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर कामगार सेनेचे सचिव विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 20 जुलै रोजी भजन आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन संचू, नवमहाराष्ट्र कामगार युनियनचे अध्यक्ष साहेबण्णा तेगेळी, राष्ट्रीय विडी मजदूर संघटनेचे अध्यक्ष राहुल गुजर यांची उपस्थिती होती। विडी कामगारांचे कुटुंब चालवताना हाल होत आहे। गेल्या 14 वर्षापासून विडी कामगार किमान वेतनापासून वंचित आहे। किमान वेतन मिळावा यासाठी भीक मागो आंदोलन छेडण्यात आले आहे। सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय या ठिकाणी किमान वेतन हक्क समितीच्या वतीने कामगार सेनेचे प्रदेश सचिव माननीय विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रीय मजदूर इंटकचे अध्यक्ष राहुल गुजर तसेच नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष साहेबण्णा तेगेळी यांच्या उपस्थितीत विडी कामगारांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी आंदोलन करीत आहोत। आंदोलनाचा मुख्य विषय गेल्या महिनाभरापूर्वी माननीय कामगार मंत्री साहेबांनी विडी कामगारांचं किमान वेतन आम्ही घोषित करणार आहोत असे सांगितलेले आहे, परंतु अधिवेशनसुद्धा संपलं तरीसुद्धा घोषणा केलेली नाही। त्यामुळे आम्ही रस्त्यावर भीक मागो आंदोलन केलं तरीसुद्धा लक्ष दिलेलं नाही। म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आज आपलं भजन आंदोलन आम्ही करीत आहोत। भजन आंदोलन केल्यानंतर सुद्धा तरी माननीय कामगार मंत्री साहेबांना आम्हाला कळकळीची विनंती आहे, विडी कामगारांनी आपल्याकडे आतुरतेने वाट पाहत आहेत। आपण त्वरित किमान वेतन जाहीर करावा। महागाई वाढलेली आहे, महागाईचा विचार करा। आपण दिलेल्या शब्दासाठी आम्ही मागणी करत आहोत। आपणच सुद्धा बैठकीमध्ये कामगारांच्या बैठकीमध्ये मालक संघटनेच्या बैठकीमध्ये आपण शब्द दिला होता की आम्ही 23 तारखेला किमान वेतन जाहीर करू। म्हणून आमचं एकच विनंती आहे, त्वरित 8 दिवसात आपण किमान वेतन जाहीर करावा, अन्यथा आपल्या मुंबई येथील निवासस्थानी याच हक्क समितीच्या वतीने असंख्य विडी कामगारासह आम्ही त्या ठिकाणी धरणं आंदोलन छेडणार आहोत। कृपया आणखीन देखील आम्ही शांत पद्धतीने आम्ही आंदोलन छेडत आहोत। आपण कामगार मंत्री महोदय साहेबांनी याकडे लक्ष देऊन त्वरित आपण 8 दिवसात विडी कामगारांचं किमान वेतन जाहीर करा, अन्यथा आमचं आंदोलन तीव्र राहील हीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी। यावेळी साहेबण्णा तेगेळी, राहुल गुजर यांचीही भाषणे झाली। यावेळी जनसेक्रेटरी चंद्रकला दुर्गादास गुजर, आकाश बल्ला, विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, ओम गुजर, विष्णू गुंडेटी, सत्यनारायण बल्ला, शारदा गुंडेटी, रेखा आडकी, प्रसाद जगताप, लक्ष्मीबाई इप्पा, सुवर्ण चन्मल, सूर्या मनियार, अमिना शेख, लक्ष्मी कोंडले, लक्ष्मण देवीदास, धीरज देवीदास आदी कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते। ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।